हाय मित्रांनो, सगळ्यांना माझा नमस्कार. आपण आता ही नारळाची रोपं कशी लावायची ती बघणार आहे. आणि ती बघा, असा खड्डा घ्यायचा अगोदर, 1 बाय 1चा खड्डा घ्या. नंतर मी कालच खांदून ठेवलेला आहे, सगळं साहित्य आणून ठेवलेलं आहे. आणि आता फक्त लावायची रोपं सगळं आणून ठेवलं अगोदर, सगळं सामान साहित्य. आता काय नाही, नुसतं माती काढायची, खांदून ठेवलेली आहे ती, आणि रोपात जी लागतंय रोपाला ते टाकायचं. हे बघा, अशा पद्धतीने खडक काढले तर मी. तुम्हाला जे महागडल्या ब्लॉकमध्ये म्हणलं जी रोपं शर्टाने खाल्ली ती हिथलीच रोपं खाल्ली होती, ह्या जाग्यालाच लावतोय आता. खड्डा आपला एक झाला तयार, 2 रोपं आणले ती. टिकाव तिकडं ठेवला होता, ते टिकाव आणायला गेलो तू, टिकाव घेऊन आलो. तर थोडं अजून खांदावं लागतंय. हे बघा, तांबडी मत निघते पहिल्या झाडाची रोपांची. तसा तयारच झालाय खड्डा आपला. पण आता थोडी माती काढतो. ह्या खड्ड्यात आता काय काय टाकायचं नारळा आधी लावताना ते दावतो तुम्हाला मी. ही वाळू आणली मी, इथं मीठ आणलंय, खडे मीठ आणलंय. खडे मीठ नाही, माझ्याकडे हे टाटाचं होतं मग ते आणलंय. खडे मीठ टाकायचं त्यात, 1 किलो अर्धा किलो टाकायचं लावताना. थोडा अजून खड्डा थोडा जास्तच घेतो, म्हणजे काय होईल सगळं बसेल त्यात, मीठ वाळू. रोपं नेहमी पावसाच्या तोंडात जून महिन्यात, कधी बी बाग असू द्या जास्त रोपाची किंवा कमी असू द्या, जून महिन्यातच लावायची. तेव्हा काय अशी वाळू टाकायची. थोडासा पाला टाकायचा कडुलिंबाचा. ह्याच्यामुळं काय होतं, फुमणे जे आपल्या जी किडी आहे त्या, कुठं वाळवी, पुन्हा अजून दुसऱ्या जी अनेक प्रकारच्या किडी आहेत त्या, ती किडी लागत नाही त्याला. म्हणून हे लिंबाचा पाला म्हणजे कडू असते, त्याच्यामुळं बास होते. आता ह्याला एवढा असं इतका पाला टाकला की बास होते. पुन्हा अजून वरनं थोडी वाळू टाका. वाळूने काय होतं, गारवा धरून रान राहतं उन्हाळ्यात सुद्धा.
आणि त्याच्यामुळं ते नारळाचं झाड फास्ट वाढतं. ह्याच्या खाली आता मीठ टाका. मीठ टाका आता. मग आता नारळाचं रोप घेऊ असं पिशवी कट करू ह्याची. बघा पिशवी. असं पिशवी हळू न काय होतं अलगत ते फुटून द्यायचं नाही. मातीचं जे झाड आहे ते फुटून द्यायचं नाही. व्यवस्थित काढायचं. हे थोडं माझ्याकडून फुटलंच. आता घ्या बुजवून माती जी निघलेली ती टाकून. चांगली जेवढी माती निघली तेवढी बुजवून द्यायची. अजून थोडी वाढू टाकतो, जास्त राहिली शिल्लक इथे त्याच्यामुळं. नारळ जाळ खोल पा. सोडूया ह्यातलं ड्रिपचं पाणी पुन्हा. मोळ बघा तर मोळ आलं त्याच्यावर. झालं आता लावून शिने. हे टिकल्या रोपासाठी वाळू आणि मीठ सगळं साहित्य ठेवलंय. पाऊस पण येतोय थोडा थोडा चालूच आहे. झालं पूर्णपणे रोप लावून. आता हे साहित्य तिकडे घेतो सगळं. लिंबाचा पाला नेला आता, मीठ, वाळू. टिकाव. सगळंच तिकडे घेऊया आपण. आहे असंच बघा आता.
हे पण आता खड्डा तसाच झालाय. थोडा काय केलंय, काल थोडंच खांद होतं, त्याच्यामुळे आता अजून थोडं खांदतो मी. खांदून जरा मोठा खड्डा करतो, तरी खांदून बघू, माती काढून बघूया आपण अगोदर. काय नाही, ते व्हिडिओ चालू आहे म्हणशील, नाही तर कोणाला बडबडत. नाही ते व्हिडिओ चालू आहे का यूट्यूबचा. हा ती माती आपण शेत जरा चांगलं खाल्लं होतं, त्याच्यामुळं ती लय खांदायची पाळी यायची नाही बहुतेक. खड्डा झालाय भरपूर. खड्डा भरपूर झालाय. तरी थोडा खांबतो. मगाच्या खड्ड्याला थोडी वाळू टाकाय प्रॉब्लेमच आला. कमी टाकता आली वाळू तिथं. आता मात्र जोरात होते खड्डा. काय झालं मित्रांनो, ही मी मगाशी तसं का म्हणलो, आपण खाली आकेल आहे, त्याच्यामुळं मला तसं म्हणावं लागलं. ही बघा मगाचीच प्रक्रिया. लिंबाचा पाला, मी दावली असते तुम्हाला माझी सत्य परिस्थिती, पण ते माझ्या लेकरांना हे वाईट वाटू नये म्हणून मी दावत नाही. ही आता बघा वाहलो. ही वाहलो मागा टाकलीच पण कमी टाकता आली, आता जास्त बसली. खड्डा मोठा घेतला. ही मीठ, हे मीठ तुम्ही मात्र खडे मीठच टाकायचं.
पिशवी फाडावं लागते त्याच्या पिशवीला. बघूया आपण काय हे असं जुगाड करायचं. समजा आपल्याकडे काय नसलं तर असं पिशवी फाडायचं जुगाड. बघा बघा हे कशी फाटली त्याची. हे असं जुगाड करायचं. फाटली का? एक नंबर, एकच नंबर फाटली पिशवी. हवा कशी फाडा, किती फाडा. अख्या एरियाच्या पिशव्या सुद्धा फाटते ह्याने. जामच फाटली. ह्याला काही तकलीफच झाली नाही. मग पिशवीला जरा थोडी झालं तर हे जरा हे कसं गट्टू निघलाय. असा गट्टू निघला पाहिजे, मग काय प्रॉब्लेमच नाही ह्याला. झालं आपलं वृक्षारोपण. वृक्षारोपण इथं आहे आमचं रान जरा थोडं पांढराट वाटाच्या कडला खडण खुडण खड्ड्यात निघतं ते किती बी निघा ना. नारळासाठी चांगलं आहे, काय अडचण. मस्त रान आहे. नारळ मस्त येते ती, खास नारळ येणार. असं थोडं थोडं तोडवून घेऊ आपण. म्हणजे काय होतंय तर ढिलं झालेलं ते पॅक होईल. हाय मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा.